ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सर्वांना सलाम. ख्रिस्ती जीवनामध्ये काही शब्द, काही गोष्टी या फार महत्वाच्या विशेष आहेत. जसं जीवन मरण, शाप वरदान, चांगला वाईट, खरे खोटे, स्वर्ग नरक, दया कृपा. दया व कृपा आम्हाला प्रभूकडून मिळतात. कृपा ही आम्हाला कमविता येत नाही, ती मिळवता येत नाही, ती बाजारामध्ये विकत मिळत नाही, ती सावकाराकडून उधार घेता येत नाही, बँकेकडून कर्जाने घेता येत नाही, ती हिसकावता येत नाही. कृपा ही चोरूनही घेता येत नाही. तर कृपा काय आहे? कृपा हे देवाचे अवर्णनीय दान आहे. ती आमच्या अपेक्षेपलीकडे, पात्रतेपेक्षा जास्त आम्ही न मागता देवाने दिलेले कृपादान आहे. देवाची कृपा किलोमध्ये, मीटरमध्ये, लिटरमध्ये मोजता येत नाही. कृपेला लांबी, रुंदी, उंची, खोली नसते, पण आश्चर्य आहे की ती कधीच संपत नाही. पूर्ण कृपा आम्हाला येशू ख्रिस्तात पाहायला मिळते. म्हणूनच इफिस्कराच्या पत्रात दुसऱ्या अध्यायातील 8व्या वचनात म्हटलेलं आहे, तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आमच्या देहात जेव्हा अशक्तता येते तेव्हा प्रभू आम्हास त्याची कृपा पुरवितो. पौल देहात अशक्त होता, दुबळा होता. त्याने 3दा प्रार्थना केली, पण प्रभू त्याला म्हणाला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. मित्रांनो, म्हणून नेहमीसाठी देवाच्या दयेत, कृपेत, त्याच्या पंखाखाली स्वतःला सुरक्षित ठेवा. कारण प्रभूची कृपा ही कधीच कमी जास्त नसते, तर ती नेहमीसाठी प्रभूची कृपा आम्हाला पुरेशी असते. प्रभूच्या कृपेत राहा आणि आशीर्वाद मिळवून घ्या.